सध्या पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ठाण्यातला TDR घोटाळा गाजतोय. या TDR घोटाळ्याचा इतिहास फार मोठा आहे. खरं तर मूळ डायाबाय कंपनीने फक्त 24 एकरची मागणी केली होती आणि उर्वरित जागा शासनाने घ्यावं असं लिखित स्वरूपात डायाबाय कंपनीने दिलं होतं. त्या 24 एकरवरनं वाद सुरू झाला. नंतर वेगवेगळे वाद होत गेले आणि खरा हा वाद डायाबाय विरुद्ध वन खातं असं होतं. आणि एकेकाळी सर्व निकाल हे डायाबायच्या विरोधात गेले होते. पण 2018 साली एक महान व्यक्ती MRT कोर्टात आले. त्यांचं नाव सुब्बाराव पाटील आणि ठाण्यातले एक प्रख्यात पॉवर ब्रोकर आहेत, ज्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही, पण जे ह्या जमिनीच्या व्यवहारात गुंतलेले आहेत आणि अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये ते गुंतलेले असतात. त्यांनी काय जादूची कांडी फिरवली माहीत नाही, पण अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 60 वर्ष हा निकाल विरोधात जात असताना 2018 साली MRTने हा निकाल फिरवला. म्हणजे फक्त 24 एकर जमिनीची मागणी केलेली असताना पूर्ण जमीन तुम्ही डायाबायला द्या असं सांगण्याचं धारिष्य सुब्बाराव पाटील यांनी केलं. आता प्रश्न हा उभा राहतो की ठाणेकरांना माहित असेल की ही जमीन ही संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग म्हणूनच ओळखली जाते. तिथे चालायला येणाऱ्या जाणाऱ्यांकडनं पावत्या फाडल्या जायच्या गुलाबी कलरच्या, आणि ती जमीन फॉरेस्टमध्ये आहे असं सांगितलं जायचं. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना ठाणे महानगरपालिकेने 100 वेळा वन खात्याला आठवण केली की तुमची याचिका जी हायकोर्टात आहे त्याच्या मागे लागा, असं असं होणार आहे, ही जमीन वाचवायला पाहिजे. पण वन खात्याने डोळेही मिटलेले होते आणि कानही बंद केले होते. 1 इंचही वन खात्याची जमीन मी कधीही जाऊ देणार नाही असं म्हणणारे गणेश नाईक आहेत कुठे? गणेश नाईक यांनी ह्या शब्दाचा पक्का माणूस आहे. मग ते ह्या क्षणी आहेत कुठे? हे सगळ्या घडामोडी घडत असताना ह्याच्यात जर त्यांच्या लिगल ॲडवायझरला त्यांनी विचारावं की ह्याच्यात झालं काय. आमच्या माहितीप्रमाणे ते कारण देत आहेत की आम्हाला न्याय व विधी विभागाने पुढे जायची परवानगीच दिली नाही, म्हणून तुम्ही 2800 कोटी रुपयाचं नुकसान करणार, तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून. वन खातं ह्याच्यामध्येच पडलं नाही. पहिली लढाईच वन खातं विरुद्ध डायाबाय असताना वन खात्याने चूप बसणं हे सगळं संशयास्पद आहे. माझं किती तुझं किती ह्यामध्ये सरकार अडकलं असल्यामुळे गणेश नाईकांना कदाचित चूप बसण्याचे आदेश देण्यात आलेले असतील. गेली 40 वर्ष वन खातं विरुद्ध डायाबायची लढाई चालू आहे. आणि डायाबाय यांनी लिहून दिलेलं की 24 एकर वरती माझं बांधकाम झालं असल्या कारणाने तुम्ही पूर्ण जमीन ताब्यात घेऊ नये, फक्त माझी जेवढी जमीन आहे त्याच्यातली बाकी सगळी जमीन तुम्ही ताब्यात घ्या, फक्त 24 एकर ज्याच्यावर बांधकाम झालंय ती जमीन ताब्यात घेऊ नका. स्वतः मालक हे सांगत असताना अचानक निकाल येतो आणि 193 एकरचा TDR त्यांना द्या, 100 एकरचा TDR त्यांना द्या, की 193 जो काय TDR द्या असेल द्या. अरे कशासाठी? तर मूळ मालक म्हणतो की जेव्हा 24 एकरवर आमचं बांधकाम आहे ते सुरक्षित ठेवा आणि बाकीचा जमीन आम्हाला द्या. तर मग तुम्ही हे धंदे कशाला करताय? गणेश नाईकांवर दबाव आला की गणेश नाईक स्वतः चूप बसले. तुमची लोक हायकोर्टात का गेली नाही की नाईक साहेब? स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चारित्र्याचे नेहमी ते ढोल बजवत असतात.
75 वर्षी फिट असलेल्या डोक्याने शरीराने फिट असलेले गणेश नाईक इथे थकल्यासारखे का दिसत आहेत? आमचा आरोप गणेश नाईकांवर नाही आहे, पण गणेश नाईकांनी डिपार्टमेंटला उद्याच्या उद्या बोलवावं आणि विचारावं तुम्ही हायकोर्टात का गेले नाही. उद्या जरी त्यांनी निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टात गेले की आमचा आता उशीर झाला, 90 दिवस होऊन गेलेले आहेत, आमचा डिले कंडोन केला आणि आमचं म्हणणं ऐका, तरी सुप्रीम कोर्ट ऐकेल. पण सुप्रीम कोर्टाकडे न जाता शांत बसणं आणि 40 वर्ष तुम्ही हायकोर्टात भांडत होतात, सगळे निकाल तुमच्या बाजूने असताना तुम्ही हे सगळं असं वागणं हे संशयास्पद आहे. म्हणजे एकतर 2800 कोटी मधला मोठा मलिदा सरकारमधल्या उच्च पदस्थ नेत्यांना गेलेला आहे, किंवा मग कुठेतरी हे व्यवस्थित डाळ शिजलेली आहे. पण हा घोटाळा स्पष्ट आहे. डी दयाबाईच्या विरोधात सगळे निकाल गेलेले आहेत. आजपर्यंत डी दयाबाई कंपनीच्या त्या जमिनीवर असलेल्या 24-25 एकर वरती मोठे मोठे बांधकाम आहेत, मोठी बांधकामं, त्याला महानगरपालिकेने आजपर्यंत हात लावलेला नाहीये. सर्वात मोठे लॉजेस त्याच्यामध्ये आहेत, सर्वात मोठे बार त्याच्यामध्ये आहेत, रस्त्यालगत असलेले मोठे मोठे फर्निचरचे दुकानं त्याच्यामध्ये आहेत. गरिबाच्या झोपड्या तोडायला महानगरपालिका पटापट धावत असते. पण डी दयाबाईच्या जागेवर असलेल्या 24 एकर वरती असलेले मोठे मोठे, आता ते पण अर्जोन झाले, ते पण सुटलं. म्हणजे 24 एकर घोडबंद म्हणजे हिरानंदानी मेडोजच्या समोर एवढी महत्वाची जमीन ताब्यात येणार आहे, तो तर TDR नाही आहे. आणि याबाबत विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे की ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः वन खात्याच्या मागे लागतात की तुम्ही कोर्टात जा, तुम्ही कोर्टात जा, तुम्ही आमच्या बरोबर कोर्टात या, आम्ही अडकलेलो आहोत. तरीही जर वन खातं जात नसेल तर वन खातं दोषी आहे. म्हणजे हे शासन दोषी आहे, शासनामधले वरिष्ठ दोषी आहेत, आणि यांनी मिळून सगळ्यांनी ठाण्याला बर्बाद करण्याचं काम केलं आणि आमच्या खिशातले 2800 कोटी रुपये आज जाणार आहेत. गणेश नाईक असतील किंवा महापालिका असेल, काय वाटतं महापालिकाचा माझा त्यांच्यावरती कुठेतरी वरतून दबाव? मला माहित आहे वरतून दबाव आहे. गणेश नाईक मोठ्या तोंडाने बोलले कशा 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही, आणि आजपर्यंत सगळे निकाल डी दयाबाईच्या विरोधात गेलेत. फक्त सुब्बारावचा पाटीलचा निकाल कसा मॅनेज झाला मला माहिती आहे, कोणी मॅनेज केलं मला माहिती आहे, ठाण्यातला पॉवर ब्रोकर कोण आहे ते मला माहिती आहे. अरे पण तुम्ही तुमची SLP आहे ना, तुम्ही याचिका दाखल केली आहे ना. डी दयाबाईंनी जी पहिली याचिका वन खात्याविरुद्ध दाखल केली, वन खात्या विरुद्ध डी दयाबाई अशी लढाई होती ना. मग वन खातं कुठे गायब झालंय? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती तपास यंत्रणा लावावी आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की आम्ही 1 रुपयाचाही TDR देऊ देणार नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शासन म्हणून. ठाणे महानगरपालिकेमधली जी कथित गोल्डन गँग सक्रिय असे म्हणतात, तीच गोल्डन गँगच्या पाठीशी असेल असं वाटतं तुम्हाला? नाही, गोल्डन गँगचा हक्क आहेच याच्या मागे, कारण हा जो कथित ब्रोकर हा गोल्डन गँगचा मित्र आहे. त्याला समोर आणणार का? नाही, तो समोर येणारच ना. तो गोल्डन गँग तो समोर येणारच. पण प्रश्न असा आहे की तुमची लढाई चालू असताना तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलात का नाही? आता जमीन हातातोंडातनं पण जात असताना, तुमच्या हातातनं जात असताना तुम्ही जायला तयार नाही तिथे. पूर्ण डोंगर आहे, असा डोंगर आहे, तिथलं कुठलं मोठं उद्यान येणार आहे? आणि तो डोंगर ताब्यात घेणार ठाणे महानगरपालिका आणि 2800 कोटी रुपये देणार. हा जर आता वन खातं जर कोर्टात गेलं नाही तुम्ही सांगता त्याप्रमाणे, तर हा मुद्दा तुम्ही आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडू, सगळं मांडू. पण हा म्हणजे हे शासन कसं भ्रष्टाचारी आहे
आणि ह्या शासनात काय उद्योग चालतात हे समोर आणतो होता मी. आज तुमच्या माध्यमातून हे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल. मुख्यमंत्र्यांनी वन खात्याला विचारावं की तुम्ही का गेले नाही. पण गणेश नाईक ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं की वन खात्याची जमीन जाऊ, पण ते शांत काय त्यामागचा मूळ त्यांचा- मग मी ते उघड प्रश्न विचारलाय ना. इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या एरियाला TDR हा दिला जाऊ शकतो का? नाही ते आता तेवढी माहिती माझ्याकडे नाही आहे, पण 2016चा जो नियम आहे 245 मीटर उंचीचा डोंगर आहे त्याच्यावर, 245 मीटर उंचीचा. (2016) मध्ये तिथे पर्यावरण संवेदनशील भागासाठी विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे. सदर गट क्रमांक 59(1) हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडतो. मग यांना कसं काय TDR देणार तुम्ही? म्हणजे वन खात्याने काहीच भूमिका न घेतल्यामुळे हे सगळं घडतंय. सर, एकीकडे भूमाफिया पालिकेच्या मालकी हक्काचे भूखंड राखतायत आणि पालिका त्या भूखंडाच्या मागे लागली आणि 2800 कोटी रुपयांची TDR द्यायला तयार झाले. हे सेटिंग आहे की आदान प्रदानाचा कार्यक्रम आहे? 2800 कोटी रुपयाचा वाटा कसा होणार आहे त्याची माहिती घेऊया, मग तुम्हाला समजेल सेटिंग आहे का आदान प्रदान आहे. सर, आता तुमची भूमिका काय असणार हे काय आहे? घेतली ना आम्ही जाहीर भूमिका, अजून काय भूमिका घ्यायची. एवढा पडदाफाड कोणी केला ह्याच्यात सगळी माहिती आहे या प्रेस नोट मध्ये. वन खातं ह्याच्यानंतरही सुप्रीम कोर्टात जर गेलं नाही तर ती तर मग जनतेने जर की विचार करावा की एवढं उघडपणाने सांगतायत की वन खातं गेलंच नाही. आता आम्ही तपासतो आहोत की आम्हाला इंडिव्हिज्युअल म्हणून, एक आमदार म्हणून ठाण्याच्या नागरिकांचे हक्क वाचवण्यासाठी मला कोर्टात जाता येतं का, हे मी एका वरिष्ठ वकिलाला विचारलंय. त्या जागेवरती मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. ती झाडं बुलडोजर पोकलेन लावून कापली जात आहेत, छाटले जात आहेत आणि काही झाडं जाळली देखील आहेत. तर या संदर्भात या संबंधात महापालिकेने लक्ष घालावं. ह्याच्यात महानगरपालिकेचा हातच नाही असं नाही म्हणता येणार. तुमचं रूप महापालिकेतील काही अधिकारी याच्यामध्ये त्यांची अरे सरळ सामील आहेत. महापालिकेचे अधिकारी सामील आहेत, राजकीय नेते सामील आहेत आणि सर्वात मोठा वन खातं सामील आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्यावर चौकशी लावावी. 2800 कोटी रुपये ठाणेकरांच्या खिशातले जात असताना ठाणेकर चूप बसतील असं वाटून घेऊ नका. ठाण्यात लूटच लूट चालू आहे.